नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेच्या वीट गटामध्ये आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा झाली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या गटामध्ये कमळ या चिन्हावरती निवडणुकीत उतरलेल्या आहेत. याशिवाय पांडे जिल्हा परिषद गटात रश्मीदीदी बागल ह्या स्वतः या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घड्याळ आणि कमळ या चिन्हावरती जे करमाळा तालुक्यात उमेदवार उभे आहेत त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे. करमाळा तालुक्यात माजी आमदार संजय मामा शिंदे आणि बागल यांची युती आहे. म्हणजेच घड्याळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं घड्याळ आणि भाजप यांची ही युती आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. करमाळा तालुक्याच्या गाव खेड्यातील रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गटार असतील, घरकुल असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी कमळ आणि घड्याळ या चिन्हावर जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. या सभेला गर्दी देखील चांगली होती. याशिवाय गोरे यांनी करमाळा तालुक्यातील कुकडी, रेटेवाडी आणि मांगी तलाव याबाबत देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचं पाणी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. उलट पक्षी ज्या भागात पाणी नाही तिथे पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. रेटेवाडी बाबत देखील आपली यापूर्वी एक बैठक झालेली होती. तो प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. कुकडीचा पाण्याचा देखील आपण प्रश्न मार्गी लावणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण राज्यात विकास कामे आणत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रामविकास विभागच माझ्याकडे असल्यामुळे कोणत्याही निधीला मी कमतरता पडू देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देखील देणार असल्याची घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या दरम्यान आपण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांना आपण 5 वर्षासाठी वीज मोफत केलेली आहे. यानंतर लाडक्या बहिणींचे आपण पैसे देत आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. फडणवीस हे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यामुळं इथे देखील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आपण रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गावखेड्यातील जे प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत असं त्यांनी सांगितलं. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील आपण विकासासाठी निधी देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. मात्र आपले उमेदवार विजयी करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी आमदार नारायणआबा पाटील यांचा त्यांनी नामोल्लेख केला नाही. मात्र आमदार सत्तेतील असेल, लोकप्रतिनिधी सत्तेतील असेल तर सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून येथे निधीचा दुष्काळ आहे असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात आपले उमेदवार जर विजयी केले तर इथे निधीचा सुकाळ निर्माण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपलं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यामुळे इथे कोणत्याही निधीची कमतरता पडणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या सर्व उमेदवारांना इथे विजयी करा असं त्यांनी सांगितलं. या सभेची सुरुवात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी काही प्रवेश देखील घेण्यात येणार होते, मात्र कमी वेळात हा कार्यक्रम झाला त्यामुळे काही प्रवेश घेण्यात आले नाहीत. मात्र करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हेलिपॅड वरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आगमन झालं. त्यावेळी गणेश चिवटे, रश्मीदीदी बागल, यानंतर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरे यांच्यासह पालकमंत्री हे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या निवासस्थानी गेले. 2 दिवसापूर्वी गोरे यांच्या माध्यमातून किंवा माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून जगताप यांनी करमाळ्यात घड्याळ आणि कमळ या चिन्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत त्यांनी तिथे जाऊन त्यांचे आभार मानले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. अवघ्या 2 मिनिटाची त्यांची तिथे भेट झाली. त्यानंतर गोरे हे वीट येथील सभेसाठी बायकार गेले.
तेथील सभेत त्यांनी त्यांचं भाषण केलं. 12 ते 13 मिनिटांचं त्यांचं भाषण झालं. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी या सभेचं प्रास्ताविक केलं. एकूणच या सभेला खूप असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. येणाऱ्या काळात नेमका याचा कसा परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र चिवटे यांना या सभेच्या माध्यमातून पालकमंत्री गोरे यांनी बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सभेबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.